बदलापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या आपटेवाडी शंभूराजे चौक भागात संजय वानखेडे या सामाजिक कार्यकर्त्यावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला झालाय। मतदारांच्या मनात दहशत निर्माण व्हावी आणि मतदार मतदानासाठी बाहेर पडू नये यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप जखमी वानखेडे यांनी केलाय। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले ऋषिकेश चाळके उर्फ येडा बाबू याने आणि त्याच्या साथीदारांनी तीक्ष्ण हत्याराने वानखेडे हे घरी जात असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला। त्यांच्या पोटाला, हाताला, पाठीला विविध ठिकाणी तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आलेत। सध्या जखमी वानखेडे यांच्यावर सुरुवातीला शासकीय ग्रामीण रुग्णालयात आणि त्यानंतर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ऋषिकेश चाळके याच्या विरोधात याआधी वानखेडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केले होते, मात्र या तक्रार अर्जांकडे पोलिसांनी गांभीर्यपूर्वक पाहिलं नाही आणि त्यामुळे हा हल्ला झाल्याचं वानखेडे यांनी सांगितलंय। हा प्रकारे माझ्या घराच्या बाहेर मी जेव्हा घरी जात असताना माझा मित्र होता सिद्धेश तावरे, त्याला पाणी पाहिजे होतं, तर मी घरी पाणी आणायला जात असताना तर ऋषिकेश चांगळे ती व्यक्ती मागणं धावत आली माझ्या समोर। धावत आल्यानंतर मला असं वाटलं की तो पुढे घरी चालला काय, नंतर त्याच्या हातात जेव्हा मी सुरा बघितला तेव्हा मला समजलं की हा माझ्यावर हल्ला करायला आला आहे आणि त्याने पहिले माझ्या मानेवर तो चाकू सुरा फिरवला आणि मी असा हात आडवा केल्यानंतर माझ्या हाताला इथं डायरेक्ट खोप आहे 3-4 इंचाची। तर हाताला खोप पडल्यानंतर मी मग त्याच्यानंतर मग हात फिरवल्यानंतर त्यांनी फटाफट इथं पण माझं वार केलं, इथं पण भरपूर खूप मोठी जखम आहे इथं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट माझ्या इथं त्यांनी पोटामध्ये सुरा घुपसून टाकला आणि तो सुरा घुपसवला। तर त्याच्यानंतर माझ्याकडं थंडी असल्यामुळे 2 टी-शर्ट, 1 शर्ट आणि 1 मोठं जर्किंग असल्यामुळे मी वाचून झालं, नाही तर माझ्यावरती जीव घेणं हल्ला। हे गुन्हेगारी वृत्तीची मुलं आहेत ही, यांचं 2 ते 3 वर्षापासून मी वारंवार यांची तक्रार करत आलेलो आहे चौकीला। SCPकडे अर्ज केलेला आहे, मी DCPकडे अर्ज केलेला आहे। बदलापूरमध्ये यांच्या विरोधात माझे नाही बोललं तर कमीत कमी 3 ते 4 अर्ज आहेत यांचे। ऋषिकेश चांगळे झाले, अजून त्याच्याकडे जे सहकारी आहेत त्यांच्या विरोधात माझे अर्ज आहेत आणि गुन्हेगार वृत्तीचे मुलं आहेत। या हल्ल्याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी संजय वानखेडे यांचा जबाब नोंदवला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। गेल्या 1 आठवडाभरापासून बदलापूर शहरात घडणाऱ्या विविध घटनांमुळे पोलीस प्रशासन हतबल दिसत असून कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याचं चित्र शहरात दिसून येत आहे। पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट।